नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये। तर मैत्रिणींनो, आपण झटपट असं बनवणार आहे पोह्यांची थालीपीठं। अगदी खमंग, कुरकुरीत, छान लागतात। बनवून पहा एकदा तुम्ही, खूप टेस्टी लागतात, खूप चविष्ट। आपण पोह्यांची कधी पोहे बनवतो किंवा आणखीन काही वेगवेगळे पदार्थ बनवतो, पण पोह्यांची थालीपीठं बनवलीत का कधी तुम्ही? नक्कीच पहा, खूप चविष्ट लागणारी ही थालीपीठं आहे। झटपट होणारी आहे, वेळ खात नाही, काय नाही, नाश्त्यासाठी उत्तम आहेत। तर इथे मी पोहे घेतलेले 1 वाटी भरून आणि ह्याला मी पाणी टाकून धुवून आणलेले आहेत। हे बघा, आता ह्याच्यात काय करणार आहे, झाकून म्हणजे पाणी किती लागते पहा। अजून थोडंसं पाणी टाकणार आहे मी आणि ह्याला असं 5 मिनटं बाजूला ठेवणार आहे। हे बघा, असं डुबवून बाजूला ठेवणार आहे 5 मिनटं। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करीतपर्यंत त्याला थोडा वेळ भिजत ठेवायचं आपल्याला। अगदी 10 मिनिटात ही रेसिपी बनते मैत्रिणींनो आणि खूप खमंग लागते। मात्र आपण थालीपीठं बरेच वेगवेगळ्या प्रकारची करत असतो, पण पोह्यांची कधी केलेत का मैत्रिणींनो तुम्ही थालीपीठं? नक्कीच करून पहा एकदा अशा पद्धतीने, खूप रुचकर लागतात ही थालीपीठं। तर इथे मी घेतलेले आहे, आता कांदा घेणार आहे। तर हे 3 कांदे छोटे मोठे आहेत ते घेतलेले आहेत आणि ह्याला मी असं चिरून घेणार आहे। ग्राइंडरमध्ये चिरणार आहे, एकसारखा कांदा चिरला जातो, त्याच्यामुळे ग्राइंडरमध्ये चिरणार आहे। तुम्हाला वाटलं नसलं ग्राइंडर तुमच्याकडं तर सुरीने कापले तरी, इळीने कापले तरी चालेल, बारीक कापायचे मात्र का छान होतात। मग ते आपल्याला थालीपीठासाठी बारीकच हवी ना, म्हणून मग बारीकच करायचे। मग कशा पद्धतीने करता तुम्हाला येतात त्या पद्धतीने करा। तर मी इथे आता कांदे 2-3 कांदे घेतलेले आहे, छोटे मोठे आहेत ते 3 घेतलेले आहे। 1 वाटी पोहे भिजत घातलेले आहेत, फक्त 5 मिनटं घालायची। बिलकुल तयारी नाही काही किंवा काहीच नाही, आपली तयारी इकडे होतपर्यंत फक्त 5 मिनटं ती ठेवणार आहे। मिरच्या टाकल्या आहेत 5-6 आणि लसूण टाकलेला आहे आणि ह्याला आता ना मी छान असं जाडसर वाटून घेणार आहे, ह्याच्यात बारीक करून घेणार आहे। तर हे लावते आता आणि ह्याच्यात करून घेते। याच्यात वेळ नाही लागत, लगेच होतं, 2 मिनटात, 2 मिनटं पण नाही लागत, 15 सेकंदामध्ये होतं। आता हे पोहे पहा, हे झालेले आहे कांदा वाटून। आता पोहे आपले बऱ्यापैकी झालेले आहेत। ह्याला जरा कुस्करून घ्यायचे आपल्याला, चांगलं चुरून घ्यायचे। पीठ झालं पाहिजे आपलं तयार, गोळा बनवायचा आपल्याला ना थालीपीठं बनवण्यासाठी। तर ह्याला छान असं कुस्करून घ्यायचं। हे बघा, हे पोहे काय होतं, लगेच भिजतात, वेळ खात नाही किंवा काहीच नाही, लगेच पोहे भिजून जातात। त्याच्यामुळं आपल्याला कुठलाही पदार्थ बनवायच्या वेळेस प्रॉब्लेम येत नाही, जरा पण छान बनतो। हे बघा, आता बऱ्यापैकी हे मी केलेले आहे। एकदम मुलायम झालेले आहेत पोहे पहा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जिन्नस घालायचे। तर 1 अशी पाऊण वाटी घातलेली आहे मी बेसन पीठ। तर हे मी हातानेच मुसकुस करणार आहे, म्हणून हात धुतला नाही अजून। आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचे आपल्याला, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे। आता हे एकजीव करायचं आहे हे पिठांचं, तिन्ही पण पिठांचं। काय होतं, आपण थालीपीठं बनवतो तर भाजणीची बनवतो थालीपीठं, तर भाजणीला ते आधी भाजून घेतो, नंतर मग ते दळून आणतो। तर आपल्याला ना मग काय करायचं, आपण तो भाजणी केली नाही, मग ह्या थालीपीठांना स्लो गॅसवर खरपूस भाजून घ्यायचं, मग ती चव बरोबर येते त्याला। एकदम खरपूस भाजून घ्यायचं, का की फास्ट गॅस करायचा नाही, फास्ट गॅस केला तर जळून जाईल आणि आपल्याला भाजणीसारखी वाटणार नाहीत। मग ह्याला काय करायचं, स्लो करून खरपूस असं कुरकुरीत होतपर्यंत भाजायचं, का भाजणीची टेस्ट येते आपल्याला। तर हे भांडं ना मळता येत नाही मला, म्हणून मी हे आता दुसरे घेतलेले। हा कांदा चिरलेला आहे आणि हे कांदा पण टाकून दिला पहा। कांदा ते मस्त, मिरच्या, लसूण होतं ना, ते सर्व टाकून दिले, छान चव येते लसणाने थालीपीठाला। कांदा ते छान बारीक झालेला आहे, त्यामुळं आपल्याला थालीपीठ थापताना पण प्रॉब्लेम येणार नाही। हे पहा, 1 वाटी भरून घातलेली आहे आणि अर्धी वाटी मी कस्तुरी मेथी घातलेली।
कस्तुरी मेथीने काय होतं, छान चव येते आणि रंगही छान दिसतो थालीपीठाला आणि खूप खमंगपणा येतो कस्तुरी मेथीने. तर ही कस्तुरी मेथी नसली तुमच्याकडे तर नका घालू. दुसरी मेथी असली ती घातली तरी चालेल, आपली भाजीची असती ती नसली तरी पण चालेल, कोथिंबीर घातली तरी चालेल. लाल तिखट तुमच्या तिखटीप्रमाणे घ्या, तुमच्या चवीप्रमाणे किती तुम्हाला तिखट लागते त्याप्रमाणेच घ्या तुम्ही. तर मी 2 चमचे घातलेले आहे. आता इथे टाकते मी ओवा, जिरं आणि सफेद तेल असं एवढे टाकणार आहे. आणि धणे पावडर टाकलेली आहे, मीठ टाकते. हे पहा, चवीनुसार एवढ्या पिठाला किती मीठ लागेल अंदाज पाहायचा आणि मग घालायचं. आता ह्याचा गोळा बनवून घेणार आहे छान. ह्याला ब्राइंडिंग पण आलेलं आहे आणि रंग बी छान आलेला आहे मसाले घातल्यामुळं. आता पाणी बिणी घालायचं नाही किंवा काहीच करायचं नाही, त्याच्यातच मळायचं. का की कांदा आहे ना, कांद्याला पाणी सुटतंच, म्हणून कांद्यामुळं आपण पीठ घातलं त्याच्यात. छान एकजीव करून घ्यायचं, मात्र थांबायचं नाही. हे बघा, गोळा बनलेला आहे ना, आपण पोळीला भाकरीला बनवतो त्या पद्धतीनेचा. आता त्याच वाटीत ठेवते आणि लगेचच करायला घ्यायचं, आपल्याला थांबायचं नाही. म्हणजे आपल्याला 10 मिनटातच करायचे ना, मग लगेचच करून घ्यायचं. तर तुमच्याकडे कपडा असला तर कपड्यावर टाका, तुमच्याकडे प्लॅस्टिक असलं प्लॅस्टिकवर टाकला, किंवा असे पेपर असलं तर पेपरवर टाकायचं. कशावर पण टाकू शकता तुम्ही. जरासा तेलाचा हात घ्यायचा आणि मग पीठ घ्यायचं तोडून, हे पहा, आणि अशा पद्धतीने त्याला लावायचं सगळीकडून पीठ. आणि त्या पेपर आहे ना खाली, त्याला पण लावून घ्यायचं पीठ पहिलं आधी, नंतर मग थोडंसं मी तेल टाकते त्याच्यावर 2 थेंब. आणि आता म्हणजे चिकटणार नाही ती काळजी घ्यायची. आणि हे थापून घ्यायचं. तवा पण ठेवलेला आहे वरती मी. आणि खूप मोठं पण करायचं नाही मैत्रिणींनो, मोठे 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 तुम्हाला वाटलं तर करा, मोठे तुम्हाला आवडत असेल तर, नाही तर मी छोटेच करणार आहे. या पद्धतीने करणार आहे बा. आणि क्वालिटी आहे त्याच्यावर, तुम्हाला जाड करायचं तर जाड करू शकता, पातळ करायचं तर पातळ करू शकता. तर मी अशा पद्धतीने केलेली आहे. त्याला होल पाडायचं, म्हणजे काय होतं, भाजलं जातं सगळीकडून. आपण जरासं तेल टाकणार आहे वरती ना, मग तेल त्या होलमध्ये जातं आणि खालीपर्यंत असं वरती खाली, आणि मध्ये होल पाडल्यामुळे सगळीकडून भाजले जाते. म्हणून त्याला होल पाडायचे असतात. आणि थालीपीठाला होलच लागतात, तरच थालीपीठ मांडलं जातं. नाहीतर असंच केलं ना तर समजणारच नाही थालीपीठ आहे म्हणून. म्हणून होल पाडायचं त्याला. तर जरासं तेल लावलेलं आहे मी तव्यावरती आणि हे सोडून देते आता असं. आता हे अलगद सोडायचं का की, हे बघा, अशा पद्धतीने खेचून घ्यायचा पेपर. आणि तुम्हाला कपड्यावर करायचं तर कपड्यावर पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कपडा घ्यायचा, कपड्याला पाणी लावायचं, वरती ओला कपडा करून घ्यायचा आणि पाण्याचा शिंतोडा टाकून वरून थापून घ्यायचं. बघा, छान होल पण आहेत आणि छान बनलेलं आहे. तर जरासं बरसनी मी त्याला लावते तेल, म्हणजे ही जास्त तेलकट पण नाही होती आणि छान होतात, म्हणजे कमी तेलात होतात. झाकण ठेवलं, झाकण नंतर 2 मिनटात पाहिलं, वरती पलटी केलं, वा किती रंग सुंदर आलेला आहे पहा. अशाच तऱ्हेने सगळी थालीपीठं बनवून घेते. उलटं पालटं करून भाजून घ्यायचे मात्र छान. जेवढी तुम्हाला सांगितलं ना
जेवढी तुम्हाला वाटेल तेवढी भाजू शकता, चांगलं खरपूस रंग येतपर्यंत मस्त अशा पद्धतीने भाजून पहा एकदा. खरंच चव येईन, तोंडाला पण चव येते आणि मस्त चहाबरोबर खा किंवा तुम्ही नाश्त्याला खा किंवा तुम्ही 4 वाजेच्या नाश्त्याला खा, कधीही खाऊ शकता. कोणी पाहुणे आले तर पटकनी आपल्याला नाश्ता द्यायचा म्हटलं तरी अशा पद्धतीने थालीपीठं देऊ शकता पटापट. आणि सुरेख दिसतात हा मैत्रिणींनो, दिसायला खूप देखणी दिसतात ती. तर जरासं तुटल्यासारखं वाटलं हे, तर दुसरं छान होणार आणखीन, की तिथे जरा होलच पडलं होतं पहिलं, तर दुसरं आणखीन मग करते पहा. हे बघा, हे झालेलं आहे. हे पण असंच सोडायचं आणि त्याला वरती होल पाडते. आता मी त्याला पहिलं होल पाडतानाच जरासं तुटलं होतं ना, त्याच्यामुळं ते उलटी पलटी करताना तुटलं गेलं. तर याला मी एकच होल पाडले. काहींना एक पाडायचे ते एक, काहींना जास्त पाडायचे जास्त, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं मी दाखवणार. होलमध्ये तेल ओतायचं म्हणजे छान खरपूस भाजलं जातं. झाकण ठेवायचं, परत मग पाहायचं 1 मिनिटाभरात. हे बघा 1 मिनिट झालेली आहे, छान खरपूस झालेली आहे, भाजलेलं आहे. पहा बरं किती सुरेख भाजलेलं आहे. हे बघा किती मस्त वाटतंय, रंगही फार सुंदर आलेला आहे. सगळी थालीपीठं माझी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. तर तुम्हाला कशी वाटली माझी थालीपीठं? खरपूस भाजली गेलेली आहे, छान दिसतात पण रंगही सुंदर आलेला आहे. त्याच्यावर दही खा, चटणी खा, काही पण खा. बाय.